आणि आता राज्यातील शेतकरी वर्गासाठी एक मोठी बातमी। गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार असे स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आलेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत ठाम भूमिका मांडत सरकार दिलेला शब्द पाळणारच असा विश्वास व्यक्त केलाय। आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेतून वगळलं जाईल असंही त्यांनी ठामपणे सांगितले। त्यामुळे ज्यांच्याकडे आलिशान घरं, महागड्या गाड्या, फार्म हाऊस किंवा मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही। काळजी नको करा, माफी करणार आहोत पण गाडी, घोडा, बंगला, मर्सिडीज कार त्यांची नाही करणार आहे। फार्म हाऊस बांधलं शेतामध्ये, त्यांची झाली पाहिजे का कर्जमाफी? हा, आमच्या शेतकऱ्यांचं, गरीब शेतकऱ्यांचं, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचं, जो शेतकरी राब राब मेहनत करतो, व्याजावर व्याज, सरळ व्याज, व्याज व्याज भरू भरू त्या ठिकाणी तो गरीब त्या ठिकाणी कर्ज भरू शकत नाही। तो गरीब माणूस रोज खस्ता खालतोय, तो शेतकरी रोज मरतोय, त्याला आत्महत्येचा विचार करतोय। पण आमच्या सरकारने विचार केलाय, गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही। आमच्या शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे। गरीब शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। पण या घोषणा भारतीय जनता पार्टी खोटाड्या घोषणा मागच्या कित्येक वर्षांनी करते। निवडणुकीच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं 7-12 कोरा 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 अशा मान्य देवेंद्रजींनीच केलेली घोषणा आहे, पण अजून तो कोरा नाही झालेला आणि व्हायची शक्यताही दिसत नाही। कारण जी राज्याची आर्थिक परिस्थिती बघता तो कोरा होईल असंही दिसत नाही। त्यामुळे बावनकुळे साहेब काय म्हटले याला काही अर्थ नाही।